लाडकी बहीण होणार डबल खुश, कारण लाडक्या बहिणीला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित देण्याचा निर्णय झालाय। मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी बैठकीमध्ये 2 हप्त्यांच्या निधीला मंजुरी दिली आहे। त्यामुळे आज थोड्याच वेळात जिल्ह्यात लाडक्या बहिणीला नोव्हेंबरच्या 1,500 आणि डिसेंबरचे 1,500 असे टोटल 3,000 रुपये जमा होणार आहेत। राज्यात निवडणूक सुरू झाली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीला खुश करण्यासाठी सरकारने हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे। लाडक्या बहिणी नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत होत्या, पण सरकारने नोव्हेंबर बरोबरच डिसेंबरचा हप्ता देत असल्यामुळे बहिणीची नाराजी आता 100% दूर होणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली। लाडक्या बहिणीला हे 2 हप्ते एकत्रित द्यायचे असल्यामुळे हे पैशांचं वितरण 2 नव्या नियमानुसार होणार आहे, ज्यामुळे सरसकट सर्व बहिणींना पैसे मिळणार नाही। आता ज्या बहिणीने केवायसी केली आहे त्या बहिणीचे पैसे बंद होणार, कारण लाडकी बहीण योजनेच्या 17व्या आणि 18व्या हप्त्याच्या एकत्रित वितरणासाठी केवायसीचा नवा नियम लागू केला आहे, ज्यामुळे 1.5 कोटी महिला अपात्र होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला जर तुमचा लाभ सातत्याने सुरू ठेवायचा असेल तर केवायसीचा नियम नेमका काय आहे, का 1.5 कोटी महिला अपात्र होत आहे, नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळवण्यासाठी ही केवायसी क्लिअर करायची आहे, ते त्वरित तुम्ही जाणून घ्या। कारण केवायसी मध्ये केलेली चूक जर तुम्ही सुधारलीत तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे, अन्यथा कुठलेही पैसे तुम्हाला मिळणार नाहीत। सरकारने सांगितल्यानुसार नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे हातात थोड्याच वेळात जमा होणार आहे, पण केवायसीचे नियम असल्यामुळे बऱ्याचशा बहिणींना याचा मेसेज येणार नाही। आता 1.5 कोटी महिला जर यांचे पैसे बुडण्याची शक्यता आहे। बऱ्याचशा महिलांनी ही केवायसी केली होती, पण महिलांनी केवायसी न करताही त्यांना सप्टेंबरचा ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता। त्यांना वाटले की केवायसीची गरज नाही, पण ही केवायसी आता बंधनकारक तर केलीच आहे, पण जवळपास 70 लाख महिलांनी ही केवायसी केली आहे। त्या महिलांपैकी 50 लाख महिलांची गंभीर चूक लक्षात आली, त्यामुळे त्यांना ऑक्टोबरमध्ये जरी पैसे मिळाले असले तरी त्यांचे पैसे पुढचे बंद होऊ शकतात। मुख्यमंत्री यांनी अतिशय कडक शब्दात सांगितले आहे की दिलेल्या आदेशांचं पालन जर केलं नाही तर तुमचे पैसे बंद होणार। आता तुम्ही जर नियम पाळला नाही तर तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार। मग आता तो नियम कोणता आहे, कोणती चूक आहे जी तुम्ही करायची नाहीये, बँक खात्याचा नियम नेमका काय आहे, 8 कोणत्या बँका आहेत की ज्याच्यामध्ये खातं असलाय तर लाडकी बहीण अपात्र होणार आहे, नोव्हेंबर डिसेंबरचा एकत्रित हप्ता जर तुमच्या खात्यात तुम्हाला मिळवायचा असेल तर केवायसीचा नवा नियम काय आहे। तुम्हाला जर खरोखर 3,000 रुपयांची गरज असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा, कारण की सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता सगळ्या बहिणीला दिला होता। आता निवडणूक आल्यामुळे एकत्रित 2 हप्ते देण्याचं सरकारने ठरवलेले आहे। निवडणूक सुरू होणार, मतदान तुम्हाला लगेच करायचे 8-10 दिवसामध्ये, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर बहिणीला पैसे देण्याचं ठरवलेलं आहे। फक्त ही चूक करू नका। ही चूक जर केली असेल तर सुधारण्यासाठी 2 दिवसांचा टाइम दिलाय बघा। 2 दिवसांमध्ये ज्या भगिनींनी केवायसी आपली चूक सुधारली त्यांनाच आता पैसे त्या ठिकाणी मिळतील, अन्यथा लाभ बंद होणार। ही माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। पहा, जरी तुम्ही केवायसी केली असेल, तुम्हाला वाटत असेल की आपण ही केवायसी केली, आता आपल्याला काहीच समस्या नाही, सरकारने सांगितलेले सगळे गेम पाळले, पण लक्षात घ्या, एक अफवा मागे पसरली होती की केवायसीची गरज नाही। ही केवायसीची गरज नाही, पण सरकारने अजूनही तारीख 30 नोव्हेंबर जी आहे ही तारीख सरकारने अजूनही कायम ठेवलेली आहे। त्यामुळे 30 नोव्हेंबर या तारखेच्या आधी तुम्हाला ह्या चुका दुरुस्त करून घ्यायच्या आहेत। पण आता हप्ता वितरण सुरू झाल्यामुळे 30 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही निष्काळजी राहू नका। हप्त्याचं वितरण आता लगेचच्या लगेच होणार आहे। पण त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून पहा, आपण पाहणार आहोत की केवायसीचा नवा नियम कोणता आलाय, ज्या महिलांनी केवायसी केली आहे त्यांनी नेमकी कशी चूक सुधारायची आहे, बँक खात्यांचा नेमका काय प्रश्न झालाय, कोणते असे बँकेचे खाते आहेत की जिथे अजिबात पैशाचं वितरण होणार नाही, तुमचे पैसे तुमच्या खात्यात येण्यासाठी तुम्ही नेमके काय करायचंय, 2 दिवसांचा अवधी कशासाठी दिलेला आहे, त्यावेळी तुम्ही काय करायचंय की जेणेकरून नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळेल। 31 डिसेंबरच्या हप्त्या वाटपासाठी जी यादी आहे त्या यादीमध्ये पहिले 12 जिल्हे कोणते असणार आहेत, सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो। पहा, सरकारने ई केवायसीची प्रक्रिया ज्यावेळी सुरू केली होती त्यावेळी सरकारने 18 नोव्हेंबरचा कालावधी तुम्हाला दिला होता, पण बऱ्याच महिलांनी याकडे दुर्लक्ष केलंय। पण सरकारने दिवाळी होती म्हणून सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्ये दिला, ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये दिला। आता महिलांना वाटलं काही गरज नाही, पण पहा सरकारने काय केलंय, आता लक्षपूर्वक ऐका, ई केवायसी मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। पण काही महिलांनी अशा चुका केल्या आहेत की त्या चुकांमुळे त्यांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार। आता महिलांनी काय केलंय बघा, सप्टेंबरमध्ये ज्यावेळेस केवायसीची सूचना आली होती तेव्हा काही महिलांनी घाई गडबडीत घरी जाऊन ई केवायसी केली, पण
ती केवायसी करत असताना वेळोवेळी सरकारचे नवनवीन काही नियम येत असतात, काही सूचना येत असतात, अपडेट येत असतात. त्याकडे दुर्लक्ष केलं आणि सगळ्या भगिनींकडून एक चूक झाली. ती चूक काय झाली पहा. ती चूक झाली असेल तरी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि तुम्ही केवायसी केली जरी नसेल तरी ती चूक तुमची होऊ नये म्हणून पहा. आता इथून पुढचा 2 मिनिटं व्हिडिओ बघायचा आहे. पण महिलांनी काय केले बघा. ज्या महिला विधवा होत्या, ज्या महिला निराधार होत्या, ज्या महिला अविवाहित होत्या पण ज्यांचे वडील त्या ठिकाणी हयात नव्हते, तर अशा महिलांना काय, पूर्वीचाच नियम काय होता की तुम्ही वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर तिथे द्यायचा होता आणि त्या आधार कार्ड नंबरवर OTP येऊन त्या ठिकाणी ते सत्यापन होत होतं. पण महिलांनी काय केले, घाई गडबडीत ज्यांचे पती नव्हते, वडील नव्हते, कोण नव्हते, त्यांनी काय केले, कोणत्या तरी मैत्रिणीचा नंबर टाकला, कोणी एखाद्या मित्राचा नंबर टाकला किंवा CSC संचालकांचा नंबर टाकला, तर काहींनी कोणाचाही नंबर टाकला. तर पहा, असं आता चालणार नाही. पण हा जो आता सरकारने एक नवा नियम केला होता किंवा सरकारने सूचना दिली होती ती पहा 2 दिवसांपूर्वी, की ज्या भगिनींची पती वडील हयात नाहीत तर ते दुसऱ्या कोणत्या तरी रक्ताच्या नातेवाईकांचे नंबर टाकू शकतात. आता नातेवाईक म्हणजे कोण, रक्ताचे नातेवाईक म्हणजे आई वडील नसतील तर आई, किंवा चुलती असतील किंवा सासरे असतील तर अशा व्यक्तीचा नंबर टाकणं गरजेचं होतं. पण आता बऱ्याचशा महिलांनी काय केले, कोणाचेही नंबर टाकलेले आहेत. आता कदाचित मग हा हप्ता येईल पण पुढचा हप्ता येण्यामध्ये अडथळा येऊ शकतो. आता 17व्या आणि 18व्या हप्त्याची वितरणाची जर जिल्ह्यांची यादी बघायला गेली तर जिल्ह्यांची यादी देखील ती कामकाजात आहे. हे पहा, लोकसंख्येच्या दृष्टीने जे छोटे जिल्हे असतात तर त्या जिल्ह्यांना आधी प्राधान्य दिलं जातं. जिथे लाभार्थ्यांची संख्या कमी असते तिथे सर्वात आधी पैशांचं वितरण होत असतं. एका दिवशी 25 लाख महिलांना पैसे पाठवले जाऊ शकतात. हा बँकांचा एक सिस्टीमचा एक भाग आहे, म्हणजे बँकांची मर्यादा येत असते. त्यामुळे एकाच दिवशी इतक्या महिलांना पैसे पाठवणे शक्य नसतं. त्यामुळे टप्प्याटप्प्याने वितरण होत असतं. हे 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस वितरण चालत असतं. मग आता पहिला जिल्हा याच्यामध्ये नांदेड जिल्हा घेतला जाणार आहे. त्यानंतर बँकांकडे नाशिक जिल्ह्याचा नंबर लावण्यात येईल. त्यानंतर पुणे विभागातील सातारा जिल्हा जो आहे त्याचा नंबर लावण्यात येणार आहे. त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वितरण पहिल्या दिवशी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शेवटी जर आपण बघायला गेलो तर पुणे जिल्हा असतो, पण यावेळेस पुणे जिल्हा हा 4 नंबरला घेतलेला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी पुणे जिल्ह्यात जिथे लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे या जिल्ह्यांमध्ये देखील वितरण आता होणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती म्हणजे बीडमध्ये देखील वितरण होणार आहे. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये देखील वितरण मोठ्या प्रमाणात पहिल्या दिवशी होणार आहे. त्यानंतर इकडे जळगाव जिल्ह्यामध्ये देखील वितरण होणार आहे. त्याचबरोबर इकडे पालघर जिल्हा याच्यामध्ये देखील वितरण होणार. अशा पद्धतीने ही वितरणाची यादी आहे. लाडक्या बहिणीसाठी सरकारने खरोखर पैसे वितरणाची तयारी केलेली असून आता लाडक्या बहिणीला लवकरच खुशखबर मिळणार आहे. आता त्यासाठी तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचं आधार कार्डला बँक खातं लिंक करणं गरजेचं आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचे पैसे जरी बँकेत जमा झाले तरी तुम्हाला मेसेजेस यायला अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी क्लिअर करून घ्या. तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्त्यापर्यंत जमा झाल्यात कमेंटमध्ये कळवा. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहतायत नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.